गेले अनेक वर्ष ही केस HPC असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते. मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक NGO आहे. ह्या NGOनं प्राण्यांच्या बद्दलच्या भूमिका सातत्यानं जगभर घेत असते. परंतु दुर्दैवानं पेटानं HPC प्रमाणे अर्ज केला. त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे. म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा त्याच्या संदर्भातलं आपलं मत मांडत असतं. परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली. HPCमध्ये त्याच्यावर चर्चा झाली. डॉक्टर इथं आले. डॉक्टर्सनी बघितली, तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला. हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला. मला वाटतं हे कुठंतरी जैन समाज असू दे, हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे दिसतंय.